हे हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये। आणि हे काय आम्ही फळ मुटके नैवेद्य कशासाठी केलेलं आहे सांगणारच आहे मी। आम्ही सगळे मिळून गावाला आलेलो आहोत कासारखेडला, आणि इथे आम्ही करणार आहोत सावीचं सटवाईचं पूजन, सटवाई देवीचं पूजन, आणि त्याच्यासाठीच आम्ही हा नैवेद्य भरलेला आहे। नैवेद्याबरोबरच आपण सटवाई देवीची ओटी पण भरावी लागते, त्याचं पण आम्ही सामान घेऊन आलेलो आहोत। आणि आता आम्ही आलेलो आहोत सटवाई देवीच्या तिथे। गावात अशा प्रकारे एके ठिकाणी सटवाई देवी होत्या। शेंदूर वगैरे लावून झाल्यानंतर सगळे नैवेद्य देवी पुढे मांडले आणि त्याच्यानंतर अगरबत्ती लावून देवी समोर ती ओवाळली। सगळी पूजा होईपर्यंत सावी मस्त खेळत बसली होती, तिनं कसलाही त्रास दिला नाही, रडली नाही। उन्हात बसलो होतो तरी पण तिनं काही त्रास दिलेला नाहीये मला इथे। आणि त्याच्यानंतर मी पण पूजा करून घेतली, मी पण हळद कुंकू वाहिलं, देवीला नैवेद्य दाखवला, मी देवीच्या पाया पडले। त्याच्यानंतर सावीला घेऊन